केदार अरे मी कधीच का सांगितलं मिस्टर खांडेकरांना? सॉरी, हे बघ माझी फक्त एवढीच इच्छा होती की तू आणि त्यांनी दोघांनी मिळून तुझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करावा. हे बघ मला माहिती आहे जे घडलं ते बरोबर नाही घडलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण मलाही नव्हतं वाटलं असं काहीतरी होईल. मी तुझा राग समजू शकते. नाही समजू शकत, माझा राग कोणीच नाही समजू शकत. तारिणी, माझ्या आयुष्यात जर मी कोणावर जास्त विश्वास ठेवला असेल ना तर ती तू आहेस. माझ्या आयुष्यातलं सगळंच तुला माहिती आहे आणि माझ्या आयुष्यात काही जरी घडलं ना तर सगळ्यात आधी मी तुला येऊन सांगतो. दरवर्षी माझ्या आईचा वाढदिवस मी जसा साजरा करतो ना तसाच या वर्षी सुद्धा करायचा होता मला. काय सांगितलंस तू त्यांना मी कुठे येते? केदार अरे मला फक्त एवढंच वाटत होतं की तुम्ही एकत्र वेळ घालवावा म्हणून मी हे सगळं केलं. आणि असं काय करतोयस तू? ते बाबा आहेत तुझे. नाही आहेत ते माझे बाबा. आणि सारखं सारखं माझे बाबा बोलणं ना बंद कर. रादर तू त्यांना ते बाबा म्हणतेस ना ते सुद्धा तुला नाही आवडत. मग का म्हणतेस? आणि तुला म्हणायचं असेल ना तर कुशाल म्हण. मी तुमच्या मध्ये येणार नाही आणि तू सुद्धा आमच्या मध्ये येऊ नकोस. तारिणी, मी तुला खूप वेळा सांगून झालंय की तो माणूस खोटारडा आहे. मला जेवढं तुला समजवता येईल ना तेवढं सगळं समजावून झालंय, पण तुला ते पटतच नाहीये. असं काहीही नाहीये केदार अरे, त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर आणि हे फक्त मला एकटीला नाही वाटत, घरात सगळ्यांना वाटतं. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि ते त्यांचं काही प्रेम वगैरे नाहीये. आणि त्यांचं खरंच माझ्यावरती प्रेम असतं ना तर त्यांनी आमच्या नात्याची अशी जाहिरात नसती केली. तुला जे वाटतंय ना हे प्रेम वगैरे, हे प्रेम हे काहीच नाहीये. नाही बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय केदार. असं बस झाला तारिणी, मला तेच तेच समजवणं आता बंद कर. त्यांच्या या प्रेमाचा, या जिव्हाळ्याचा अनुभव मला तुझ्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्या या खोटेपणाच्या झळा मला बसल्या, तुला नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मला जे सांगायचंय ना ते सांग, मी चुपचाप ऐकून घेईन. पण हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तू यात पडू नकोस. उगाच नातं जोडण्याचा, आमच्यातले समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न तू करू नकोस. हा आमचा प्रॉब्लेम आहे, आम्ही सॉल्व्ह करू. आपण इथे कशासाठी आलोय? मिशनसाठी ना? मग इथून पुढे आपण फक्त मिशन बद्दल बोलूया.